ठिकाणी सन्मान केला जाणार आहे। त्यांचं कौतुक विशेष कौतुक या ठिकाणी केलं जाणार आहे, कारण आपल्या गावातील एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे ज्या आपल्या गावाचं नाव खऱ्या अर्थाने अटकेपार घेऊन जाण्याचा प्रयत्न ज्यांच्या माध्यमातून झाला, अर्थात क्रीडा क्षेत्रामध्ये देखील उल्लेखनीय कामगिरी कुणाल रमाकांत पाटील यांच्या माध्यमातून अनेक वेळेला झालेली आपण पाहिली। आणि अर्थात या क्रीडा क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण पुरस्कार म्हणजेच गुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार ज्याला सन्मानित केला, ज्याला दिला गेला असा कुणाल रमाकांत पाटील यासाठी या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यासाठी, त्याचं अभिनंदन करण्यासाठी, त्याचं कौतुक करण्यासाठी मी आदरणीय श्रीमती सुगंध गजानन ठाकूर आपणास विनंती करणार आहे, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी कुमार कुणाल रमाकांत पाटील याला देखील सन्मानित करायचं, अर्थात त्याचं गोड कौतुक करायचं। आपल्या चांगल्या कार्यासाठी, आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर खऱ्या अर्थानं आपल्या गावासाठी सातत्यानं झटणार आहे तो खेळाडू, अर्थात युवा खेळाडू म्हणून खऱ्या अर्थानं कुणाल रमाकांत पाटील आपल्याकडे पाहिलं जातं। जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत अर्थात आपल्या युवा खेळाडूसाठी कुणाल रमाकांत पाटील आताच झालेल्या पुरस्कारांमध्ये गुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार अर्थात कुणाल रमाकांत पाटील याला दिला गेला होता। खूप खूप अभिनंदन। तदनंतर या ठिकाणी अर्थात सूरज चंद्रकांत पाटील सुबक आकर्षक तुळशी वृंदावन घडवणारा एक कलाकार, कला म्हणजेच एक विद्येचं मंदिर आहे आणि असे अनेक कलाकार मित्रांनो या ठिकाणी अर्थात दुबईमध्ये या ठिकाणी काम करणारा आपला एक अर्थात एक कलाकार म्हणजेच सूरज चंद्रकांत पाटील याच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत। आणि त्याचा सुद्धा कौतुक करण्यासाठी मी आदरणीय सुगंध गजानन ठाकूर आपणास विनंती करणार आहे, आपल्या शुभहस्ते अर्थात आपल्या सूरज चंद्रकांत पाटील याला देखील सन्मानित करायचं आहे। सुबक आकर्षक तुळशी वृंदावन घडवणारा कलाकार आपलं देखील मनपूर्वक अभिनंदन। आणि नक्कीच सांगायला आवडेल, कारण कलाकारांना मित्रांनो कधीच मर नसते आणि अशा आपल्या कलाकाराच्या तुळशी अगदी दुबईपर्यंत गेलेल्या आहेत। अशा आपल्या कलाकाराला खऱ्या अर्थानं घडवण्याचं काम देखील आपल्या गावानं केलं, आपल्या विभागानं केलं आणि म्हणून निश्चितपणे आपल्याच मैदानामध्ये अर्थात ही स्पर्धा आणि स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचा सन्मान। धन्यवाद। सामनाधिकारी आपण देखील यायचं मैदान क्रमांक 1 साठी, सामनाधिकारी आपण देखील यायचं आहे आणि सामना मात्र सुरू करा मैदान क्रमांक 1 वरचा। या ठिकाणी यथोचित सन्मान खेळाडूचा झालाय, त्याच्यानंतर या गावातील काही सत्कार मूर्ती होतं त्यांचाही या ठिकाणी यथोचित सन्मान झालाय आणि ही स्पर्धा अगदी दुसऱ्या फेरीतून तिसऱ्या फेरीकडे वळते, दुसरी फेरी पूर्ण होते। कडसुरी आणि श्रीरामगड आहे काय बघा, कडसुरी आणि श्रीरामगड। चला मित्रांनो, मैदान क्रमांक 1 साठी शिवाजी बांधण वर्सेस जय हनुमान सरी सामना सुरू होतोय। मैदान क्रमांक 2 साठी नवतरुण कारावी वर्सेस नूतन मसोबा पेसारी हा सामना देखील त्या ठिकाणी सुरू झाला। तर मैदान क्रमांक 3 साठी ज्ञानेश्वर कोले वर्सेस नागेश्वर आवास हा देखील सामना त्या ठिकाणी सुरू झालेला आहे। सुंदर सामना, अगदी गतीमध्ये हा सामना आणि कौंडेश्वरी कडसुरी याच्यामध्ये सामना झाल्याने कौंडेश्वरी कडसुरी हा संघ सावड मिळतो। मगाशी सर आपण बक्षीस जाहीर केलं, मगाशी जो बक्षीस जाहीर केलं आपण कोटेकर, कोण आहे कोटेकर? प्रीतम कोटेकर, हो 1000 रुपयाचं बक्षीस आपण घेऊन जायचं। मी विनंती करतो महादेव दादाबाई ठाकूर यांना, मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करतो, जो सुपर 8चं बक्षीस होतो प्रीतम कोटेकर यांच्यासाठी आपण देतो। धन्यवाद। धन्यवाद। या ठिकाणी आदरणीय पंडित ठाकूर आपण मात्र एका चढाईमध्ये 3 गुण मिळवणाऱ्या खेळाडूसाठी 2 साठी यापुढे होणारा सामना असेल गावदेवी हेडेखार वर्सेस विनायक दिवला। आपण मैदान क्रमांक 2 साठी तयार करायचं आहे। अर्थात या 4 संघांना आम्ही मैदान क्रमांक 1 आणि मैदान क्रमांक 2 साठी या ठिकाणी निमंत्रित करतोय। चालू सामने त्या ठिकाणी कशा पद्धतीने खेळणार अर्थात रघु आपलं वर्चस्व सिद्ध करणार त्या मैदान क्रमांक 2 वर आपण पाहतोय नवतरुण कारावी वर्सेस मसोबा पेसारी या दोन कबड्डी स्पर्धा महाड येथे संपन्न झाली। त्या महाड टीमच्या पाठी गावाचं इथं आलाय पेसारी या संघाकडून लढत पाठी 4-4 असा गुणफलक या ठिकाणी सामना अंतिम सामन्यामध्ये खेळला जाणार याची उत्सुकता मात्र माझ्या मायबाप रसिक प्रेक्षक वर्गाला मात्र आहे। निश्चितपणे एक जबरदस्त आणि महाकाय स्पर्धा म्हणून निश्चितपणे या कबड्डी स्पर्धेचा नामोल्लेख संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये होत असताना मात्र या अंतिम चषकावर आपलं नाव कोणता संघ करणार ही मात्र उत्सुकता आमच्या प्रेक्षकांना नक्कीच लाभलेली आहे। एक वरील सामना देखील तितक्याच कोलाचा आणि बोलाचा आपण पाहतो, ज्यामध्ये शिवाजी बांधण वर्सेस जय हनुमान सरी देखील मित्रांनो निवड चाचणीमध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला होता। बजरंग बेलेदी हा देखील मित्रांनो त्या ठिकाणी अर्थात चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला होता। असे मातब्बर संघ
आणि अर्थात अंतिम चषकमध्ये डेडलाईन कर्ज या संघाने त्या ठिकाणी मिळवलं होतं. अशी ही कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आपण खेळत असताना पाहतोय. कारण रायगड जिल्ह्यातील निवड चाचणी अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये जे 3 नामांकित संघ आहेत ते मात्र आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. ज्यामध्ये इकडे नवतरुण कारावी असेल, तरी असेल किंवा बजरंग बेली असेल, त्या तीनही संघांना मी धन्यवाद देणार आहोत आणि चांगल्या खेळासाठी मात्र शुभेच्छा देणार आहोत. मी दिनेश ठाकूर यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द सामन्यामध्ये बोलायचं आहे. माझी कळकळीची विनंती आहे की दिनेश ठाकूर यांना खरंच, कारण सर्व दर्शक प्रेक्षक तुमची वाट पाहत आहेत. एक 2 मिनिटं तुम्ही बोलले तर फार बरं होईल. या ठिकाणी आदरणीय अध्यक्ष रामकृष्ण ठाकूर विनंती असताना आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. त्या अर्थानं मंडळाच्या वतीने आपल्याला देखील सन्मानित केले जाणार आहे. अर्थात आपला देखील या ठिकाणी सत्कार सोहळा मात्र या ठिकाणी केला जाणार. एअरफोर्स ऑफिसर म्हणून खऱ्या अर्थानं आपण करत असताना या ठिकाणी आमच्या गावाचा सन्मान आहात, आमच्या गावाचा अभिमान आहात, म्हणून आपल्याला देखील आम्ही मंडळात कार्यरत आहात आणि आमच्या मंडळाचं खऱ्या अर्थानं एक आत्मसन्मान आहे. आणि अर्थातच म्हणून आम्ही मंडळाच्या वतीनं आपला यथोचित सन्मान मात्र करणार आहोत. मी मंडळाचे अध्यक्ष आपणास विनंती करणार आहे, अर्थात महादेव धर्माजी ठाकूर, मी आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभहस्ते या ठिकाणी अतिश रामकृष्ण ठाकूर यांना सन्मानित करायचं आहे. एक महत्वपूर्ण सत्कार आहे, महत्वपूर्ण सन्मान आहे, जो खरं तर आपल्या गावाचा नावलौकिक वाढवणारा सत्कार आहे, नावलौकिक वाढवणारा एक सन्मान आहे. कारण अशी रत्नमित्रांनो या ठिकाणी असतात आणि म्हणूनच आपल्या गावाचा नावलौकिक, आपल्या तालुक्याचा नावलौकिक, आपल्या रायगड जिल्ह्याचा नावलौकिक मात्र वाढत असतो. आणि अशाच पैकी एक महत्वपूर्ण व्यक्ती म्हणजे आपला यथोचित सन्मान मात्र मंडळाचे अध्यक्ष यांच्या शुभहस्ते केला. महादेव धर्माजी ठाकूर आपल्या शुभहस्ते आपल्या रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळतात. आणि मगाचपासून अशी रेलचल आहे या व्यासपीठावर. मोठमोठे आपले नामवंत नेते मंडळी या व्यासपीठाला भेट देऊन गेलेले आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावर झालेला आहे. आता 1 वाजायला आलेला मित्र सगळे रसिक प्रेक्षक मगापासून बघतोय अशी गर्दी दाट आहे. कारावी सुद्धा गेली पराजित होऊन. म्हणजे संघ किती बलाढ्य इथे आलेले आहेत. आणि आताची जी संघ आपण कबड्डीचे संघ पाहतोय फिट 2020 जे आपण क्रिकेट पाहतो त्यामध्ये रनांची आपण रन पाहतो. 2020ला 200, 250, पावणे 300, 300, 350 सुद्धा रन होतात. तसंच कबड्डीमध्ये झालेलं आहे. कुठला संघ गुण असायचे, 10 गुण असायचे. पण कोळकर सर तुम्हाला मी सांगतो की आता 20, 22, 30, 32 असे सुद्धा गुण होतात. पण एवढी फास्ट झालेली आहे कबड्डी सुद्धा, त्यामुळे रंगत आलेली आहे. आणि आपला छान पॅच झाली उभा आहे. धन्यवाद देतो. आता पुढचं संतोष मलदेवी धैर्यान विरुद्ध नवयुग खिडकी. ग्राउंड नंबर 1 वरील चालू सामना संपल्यानंतर तेथे होणारा सामना मलदेवी धैर्यान विरुद्ध नवयुग खिडकी. ग्राउंड नंबर 2 वरील चालू सामना संपल्यानंतर तेथे होणारा सामना गावदेवी मेडेकार विरुद्ध विनायक ठेवला. या 4 संघाच्या संघ नायकाने आपले संघ तयार ठेवायचे. पुन्हा एकदा ऍडव्हान्स मध्ये पुकार करतो मित्रांनो. ग्राउंड नंबर 1 वरील चालू सामना संपल्यानंतर तेथे होणारा सामना मलदेवी धैर्यान विरुद्ध नवयुग खिडकी. ग्राउंड नंबर 2 वरील चालू सामना संपल्यानंतर तेथे होणारा सामना गावदेवी मेडेकार विरुद्ध विनायक दिवलाल. 4 संघाच्या संघ नायकाने आपले संघ तयार ठेवले. धन्यवाद सर. खऱ्या अर्थानं आपण देखील खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी समालोचन करत आहात. मैदान क्रमांक 2 वरील सामना देखील पाहण्यात आला.
अर्थात आता मात्र दुसऱ्या फेरीमध्ये ज्या वेळेला या संघानं प्रवेश केला ना त्या वेळेला खऱ्या अर्थाने या संपूर्ण कबड्डी स्पर्धेचं वेटेज मात्र वाढत गेलं. या कबड्डी स्पर्धेचं वजन मात्र वाढत गेलं. म्हणजेच एक चांगला गुणवत्तापूर्ण खेळ आपल्याला प्रत्येकाला या मैदानावर अर्थात प्रत्येक मैदानावर आपल्याला पाहायला मिळतो. आपण जरी मैदान क्रमांक 3चा विचार केला तिकडे नागेश्वर आवास वर्सेस कोल्हे या दोन संघांमध्ये खेळ आहे. 7-12 असा गुणफलक आहे. म्हणजेच कोल्हे संघाकडे 12 आहेत आणि नागेश्वर आवास संघाकडे मात्र 7 गुण आहेत. एक सुंदर स्पर्धा आहे. तिकडे मात्र संकेत मैदान क्रमांक 2 साठी 7-13 म्हणजे काहीसं मार्ग जड झालेलं दिसतोय. ते निश्चितपणे नवतरुण कारावी संघाचं नवतरुण कारावी संघ देखील तितकाच जबरदस्त खेळ करणारा आपण पाहतोय. अनेक संघानं अनेक वेळेला पराभूत करणारा संघ ही धमक आहे, ही हिंमत आहे आणि याच धमकीनं याच हिमतीनं प्रत्येक संघ मात्र इथे मैदानावर ठामपणे उतरला आहे. कारण सेल्फ कॉन्फिडन्स देखील मित्रांनो तितकंच महत्त्वाचा. स्वतःचा आत्मविश्वास हा देखील मित्रांनो आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी सातत्यानं मदत करत असतो. ज्यानं विश्वास गमावला तो मात्र शून्य असतो आणि ज्यानं खऱ्या अर्थानं विश्वास ठेवला या ठिकाणी मैदान क्रमांक 2 वरच्या एक उत्तम खेळाचं प्रदर्शन मात्र पाहायला मिळत आहे. आणि इथे किती 1 2 3 4 5 6 एक जबरदस्त 6 मात्र आपण राजपाटीच्या माध्यमातून पाहिला. मैदान क्रमांक 2 साठी असे चौकार षटकार कबड्डीमध्ये देखील सातत्यानं आपण अनेक वेळेला पाहत असतो. मात्र ह्याच्यामधून नक्कीच कोणाला काय मिळणार. आता मध्ये संकेत देखील मैदानाच्या बाहेर पुश केला जातोय आणि अजून एक गुण निश्चितपणे नवतरुण कारावी या संघाला मात्र मिळतोय. नवतरुण कारावी हा देखील एक महाबलाढ्य संघ आहे ज्याच्यामध्ये मिथुन मुकुल असेल, राज पाटील असेल असे अनेक खेळाडू मात्र आपला खेळ मात्र त्या ठिकाणी करतात. विपुल देखील असेल, रोहित देखील असेल असे एक गुणवंत खेळाडू अर्थात त्या संघामध्ये खेळत असताना आपण पाहतो. प्रतिस्पर्धी संघावर कदाचित या ठिकाणी जड होणार का, प्रतिस्पर्धी संघाला मात्र कुठेतरी जड जाणार का, हे काहीसं चित्र मात्र आपण गुणफलक पाहिल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतोय. कारण गुणफलकावर लागलेलं आहे 9-20 म्हणजे नक्कीच एक दशकामध्ये आपण पाहतोय. दशकाची संख्या आपण पाहतोय अर्थात नवतरुण कारावीकडे आणि एकक रुपाची संख्या आपण पाहतोय अर्थात या ठिकाणी पेजारी संघाकडे. कारण होते असं नव्हतं व्हायला देखील मित्रांनो वेळ लागत नसतो. कारण मग पेजारी हा संघ देखील पेजारी संघाच्या माध्यमातून होणार का. चला मैदान क्रमांक 1 साठी या ठिकाणी सामना मात्र मध्यंतरासाठी थांबलेला आहे. पुढील ज्या दोन संघांना मी या ठिकाणी रमाकांत पाटील यांच्या वतीने सांगण्यात येते की भरपूर आमच्या गाठीभेटी झाल्या एवढं बघते तरी आवाज नाही खेळामध्ये मोठ्या मान्यवरांच्या गाठीभेटी करत असताना चुकून कोणाचा सत्कार या ठिकाणी राहिला असेल तर या ठिकाणी सांगण्यात येत आहे. धन्यवाद मित्रांनो. ग्राउंड नंबर 1 वरील चालू सामना संपल्यानंतर तिथे होणारा सामना मरदेवी धरण विरुद्ध नवयुग खिडकी आणि ग्राउंड नंबर 2 वरील चालू सामना संपल्यानंतर तिथे होणारा सामना तो सामना आपण 3ला देतोय. ग्राउंड नंबर 3 वरील चालू सामना संपल्यानंतर तिथे होणारा सामना गावदेवी मेडेकार विरुद्ध विनायक दिवला 3ला बरोबर. ग्राउंड नंबर 3 वर पुन्हा एकदा सर्वांसाठी ऍडव्हान्स मध्ये सांगतो. ग्राउंड नंबर 1 चालू सामना संपल्यानंतर तिथे होणारा सामना मरदेवी धरण विरुद्ध मैदान क्रमांक 2 साठी यापुढे होणार सामना असेल तर मलेशिया सुतारपणापासून गजानन समोर शाह हा तिसऱ्या फेरीचा सामना असेल. आणि मैदान क्रमांक 3 वर आणि मैदान क्रमांक 1 वर होणारे हे दुसऱ्या फेरीचे शेवटचे सामने असतील. ग्राउंड वर 1 वरील चालू सामना
ग्राउंड नंबर 1 वरील चालू सामना संपल्यानंतर होणार सामना मर्दिन धीरण विरुद्ध नवयत खिडकी. ग्राउंड नंबर 3 वरील चालू गावदेवी मेडेकर विरुद्ध विनायक दिवला. डायरेक्ट आपण 2 वरील चालू सामना संपल्यानंतर तेथे होणारा सामना कमलेश्वर सुतारपडा विरुद्ध गजानन स्पोर्ट्स शहापूर या साई संघाच्या संघ नायकाने आपले संघ तयारी ठेवले. रिस्के लॉस वाटतो यापुढे. आलाच पाठवायला पाहिजे. अतिशय अटीतटीचा सामना मात्र मैदान क्रमांक 2 वर देखील आपल्याला पाहायला मिळतो, ज्यामध्ये निश्चितपणे नवतरुण कारागृह नूतन मासिका पेसारी अशी 2 संघ मात्र एकमेकांसमोर उभे राहिले. एकमेकांसमोर मात्र खेळत असताना आपण पाहतो 22-25 काही वेळांची अजून देखील आघाडी आपण प्रतिस्पर्धी संघ म्हणत नवतरुण कारागृह संघाकडे आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र संकेत काहीसा बदल या खेळामध्ये करणार का? या गुणांच्या मालिकेमध्ये काहीसा बदल संकेत परंतु निश्चितपणे नाही. विपुल हा देखील तितकाच आक्रमक खेळ करणारा कबड्डीपटू आहे. अर्थात पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा खेळाडू आहे. अर्थात महाराष्ट्र पोलीस या संघामधून आपला उत्तम खेळ करणारा खेळाडू आहे. एक उत्तम उपरक्षक आहे. रायगड जिल्ह्याच्या कबड्डी क्षेत्रामध्ये देखील अनेक वेळेला ज्यानं आपली गुणवत्ता सिद्ध केलेला खेळाडू आहे. आता मात्र प्रतिस्पर्धी संघावर मात करण्यासाठी आले राज पाटील. युवा कबड्डी असेल किंवा रायगड जिल्हा प्रौढ कबड्डी असेल, अशा विविध कबड्डी क्षेत्राच्या माध्यमातून कबड्डीच्या माध्यमातून अनेक रसिकांच्या गळ्यातील काही बनलेले खेळाडू एक उत्तम चढाई बहादर आहे. एक चाणाक्षपणे कबड्डी खेळणारे एक चढाईपटू आहे. अनेक मैदान क्रमांक 3 साठी यायचं आहे. गावदेवी मेडेकर वर्सेस विनायक दिवलांग मैदान क्रमांक 3 चा ताबा घ्यायचा आहे. दोनही संघ मैदान क्रमांक 3 कडे चला. त्या ठिकाणी सामना मात्र संपलेला आहे. गावदेवी मेडेकर वर्सेस विनायक दिवलांग मैदान क्रमांक 3 कडे चला. चला मित्रांनो, आम्ही सांगतो या संघ 13 गुण विजय. दोन्ही संघ चालू आहे. तिकडे जरा प्लीज लाईटचे पोल हलवू नका. ही संपूर्ण लाईट हलते बघा मैदानामधली. प्लीज विनंती आहे आपल्याला तेवढी विनंती पाहिजे. प्रेक्षकांना विनंती करतो पॅड देऊन टाकू नका. राज जंगा हा खेळाडू मित्रांनो खूपच चतुरस्थ असा खेळाडू आहे आणि कधी सामना फिरवेल याचा नेम नाही. या ठिकाणी ग्राउंड नंबर 2 वर सुद्धा अतिशय चुरशीची अशी लढत या ठिकाणी चालली. 25-26 अशी लढत या ठिकाणी चालली. अतिशय रंगतदार सामने तिन्ही ग्राउंडवर होताना दिसतात मित्रांनो आणि याचं संपूर्ण श्रेय चाळीस किलोमीटर दिलं जातं. ग्राउंड नंबर 3 वर गावदेवी मेडेकर विनायक दिवलांग. ग्राउंड नंबर 3 वर गावदेवी मेडेकर विनायक दिवलांग. चला लवकर. गावदेवी मेडेकर विनायक दिवलांग शेवटला फक्त आपल्या हाती. शेवटची 2 मिनिटं. गावदेवी मेडेकर विनायक दिवलांग ग्राउंड नंबर 3. पंचाने टाइम लावायचा आहे. पंचाने टाइम लावायचा आहे त्यांना. गावदेवी मेडेकर विनायक दिवलांग ग्राउंड नंबर 3. चला लवकर. धन्यवाद मित्रांनो. खऱ्या अर्थानं सुरक्षा असते ती आपण मैदान क्रमांक 2 वर पाहतोय. कारण काहीशा गुणांसाठीच कोणता तरी संघ मात्र या ठिकाणी मैदानाच्या बाहेर असणार आहे. आता मात्र पुन्हा एकदा एक गोड नक्कीच पेधारी संघाच्या बाजूने. आता मात्र पुन्हा एकदा 26-27 गुण पाहतोय. सुंदर एक लक्ष ठेवून आणि खऱ्या अर्थाने एक निरीक्षण करण्यासारखा सामना आपण मैदान क्रमांक 2 वर पाहतोय मित्रांनो. 2 वर चालू सामना नवतरुण कारागृह नूतन मसोबा पेसारी या 2 संघांमध्ये काही. चला मैदान क्रमांक 3 वर आले का? धन्यवाद. मैदान क्रमांक 3 साठी त्या ठिकाणी विनायक दिवलांग हा संघ मात्र उपस्थित झालेला आहे. गावदेवी मेडेकर आपण आलात का? गावदेवी मेडेकर आपण देखील चला. प्रेक्षक वर्ग मात्र आता मैदानामध्ये आला. अगदीच बाजूला थांबू नका. आपल्या खेळाडूंना त्रास होईल असं मात्र अपेक्षित नाहीये. चला मैदान क्रमांक 3 साठी गावदेवी मेडेकर आपण चला. गावदेवी मेडेकर पाटील स्वयंसेवकांना विनंती करा. आपण ग्राउंड नंबर 1 आणि 3 च्या मध्ये जो प्रेक्षक वर्ग आहे त्याला स्वयंसेवक चला लवकर.
ग्राउंड नंबर 1 आणि 3 मध्ये जो प्रेक्षक वर्ग आहे आम्हाला सामने बघता येत नाही. ग्राउंड 1 आणि 2 आणि 3 मध्ये जो प्रेक्षक वर्ग आहे त्या प्रेक्षकांना त्या बॅरिकेडच्या बाहेर घालवा. खेळाची जादू अनेक वेळेला मिथुन मोकलच्या माध्यमातून मित्रांनो आपण पाहिली. मिथुन मोकल एक नामांकित खेळाडू आहे. चला मैदान क्रमांक 3 साठी यायचं आहे. गावरी मेडिकल